ज्यावेळेला ऊस तुटला, हं. काळ्या जमिनीत 62 टन आलं, 58 टन आलं, 42 टन आलं, हलक्या जमिनीत 38 टन आलं. मी नाराज झालो. मी ऊसगोळ केंद्रात जाऊन JP सरांना म्हणलं, सर म्हणलं नाही ॲव्हरेज मिळालं नाही, म्हणून माझं काय चुकतंय. त्यांना काय बोलता आलं नाही. म्हटलं मी बघूया म्हणले. त्यानंतर त्यांच्या वाचनात एक आलं लेनिनग्राडच्या शेतकऱ्याचं. लेनिनग्राडमध्ये आजूबाजूच्या 100 किलोमीटरमध्ये कोणाची पिकच चांगली यायची नाहीत आणि एकाच शेतकऱ्याचं पीक चांगलं आलं, म्हणून सगळे तिथं गेले. त्यानं जमीन 4 फूट मातीनं भरून घेतलेली, बाहेरनं माती आणलेली आणि जमिनीची सुपीकता वाढवलेली, मग त्याचं पीक आलेलं. मग मला JP पाटील म्हणले, सागर म्हणले तुमच्या जमिनीचा pH चेक करायला पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट चेक करायला पाहिजे, सॉइल अनालिसिस करायला. ठीक आहे म्हटलं करूया. मग जमिनीमध्ये कमतरता, आमच्याकडे पडणाऱ्या पावसामुळं फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे, बाकी सगळेच घटक कमी आहेत, धुवून जातात. मग आमचा तिथनं प्रयोग सुरू झाला. काय नाही म्हणलं, मग हे वाढणार कशानं, तर ताक धायच्यासारखी पिकं गाडायला पाहिजेत. 2 नंबर म्हणले आपल्याला एक भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता आणि एक जैविक सुपीकता. या जमिनीच्या 3 सुपीकता असतील तर पिकं येणार. मग आमचं काम चालू झालं.